गोष्ट साधारण 2 वर्षांपूर्वीची आहे। साधारण 2 वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा बॉम्ब फुटला। त्यात तत्कालीन गृहमंत्र्यांवर थेट 100 कोटींच्या वसुलीचा आरोप झाला। अनिल देशमुखांवर आरोप करणारे होते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह। आता हे सगळं प्रकरण चर्चेत येण्याचं कारण म्हणजे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एबीपी माझाला दिलेली मुलाखत आणि त्या मुलाखतीत चौकशी अहवालाबाबत केलेले गौप्यस्फोट पाहूयात। 100 कोटी वसुली प्रकरण, चांदीवाल अहवाल, प्रकरण क्रमांक 1, अनिल देशमुख। गेल्या 10 तासांपासून अनिल देशमुख यांची ईडी चौकशी सुरू आहे। सचिन वाझे, परमबीर यांच्यानंतर आता अनिल देशमुख आज चांदीवाल आयोगाच्या समोर हजर राहणार आहेत। बातमी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित आहे। सीबीआय कोर्टाने अनिल देशमुख यांना जामीन नाकारलेला आहे। सीबीआयनं जो गुन्हा दाखल केलेला होता सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यात अखेरीस आपलं आरोपपत्र जे आहे ते सीबीआयनं दाखल केलेलं आहे। आणि आताच्या घडीची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट, अनिल देशमुख, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर जामीन मंजूर झालाय। साधारण 2-1 वर्षांपूर्वी या ब्रेकिंग न्यूज तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर झळकल्या असतील। प्रकरण होतं 100 कोटींच्या वसुली आरोपांचं। आरोप लावला होता तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी। आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं महाविकास आघाडीमधले तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख। आणि मनसुख हिरेन हत्याकांड आणि अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणामुळे चर्चेत आलेला पोलीस अधिकारी सचिन वाझेला। मुकेश अंबानींचा बंगला आंटेलियाबाहेर स्फोटक सापडल्याचं प्रकरण जोरदार गाजलं होतं। यानंतर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती। परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्ब फोडत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती गंभीर आरोप लावले होते। अनिल देशमुखांनी सचिन वाझेला मुंबईतल्या बार मालकांकडून महिन्यापोटी 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला होता। 100 कोटींच्या वसुली प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं 30 मार्च 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांचा 1 सदस्यीय आयोग स्थापन केला। 22 मार्च 2022 ला आयोगासमोरची सुनावणी पूर्ण झाली। 27 एप्रिल 2022 रोजी राज्य सरकारला चांदीवाल चौकशी आयोगानं अहवाल सोपवला। मात्र चांदीवाल आयोगाच्या अहवालातल्या शिफारशी कधीच उजेडात आल्या नव्हत्या। त्यामुळे 100 कोटी वसुली प्रकरण हे एक सिक्रेट फाईल बनून राहिलं। मात्र या सिक्रेट फाईलची काही पानं एबीपी माझानं उलगडली आहेत। एबीपी माझाचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी 100 कोटी वसुली प्रकरणाची चौकशी करणारे निवृत्त न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांना बोलतं करत अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळवली आहेत। मात्र ती उत्तरं ऐकण्यापूर्वी चांदीवाल आयोगाच्या शिफारशींबाबत अनिल देशमुख आजवर काय काय दावा करत आले आहेत ते ऐकूया। माझ्यावर झालेल्या आरोपामध्ये काही तथ्य नाही अशा पद्धतीचं सुद्धा निरीक्षण त्या निमित्तानं केलेलं आहे। न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे आणि विश्वास आमच्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वांचा विश्वास आहे आणि न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला। क्लीन चिट। चांदीवाल आयोगानं क्लीन चिट दिल्याचा दावा अनिल देशमुखांनी वारंवार केला। मात्र स्वतः चांदीवाल यांचं काय म्हणणं आहे तुम्हीच ऐका। ते वारंवार म्हणतात, माझा प्रश्न असा आहे की ते वारंवार म्हणतात की आयोगचे रिपोर्ट सार्वजनिक करावं कारण मला त्याच्यामध्ये क्लीन चिट नाही। तुम्ही त्यांना क्लीन चिट दिली आहे का? आता ते म्हणतात क्लीन चिट दिलेली आहे, पण क्लीन चिट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही, एवढं मी स्पष्टपणे सांगू शकतो। आणि परमबीर सिंगांनी जो मार्ग अंगीकारला त्याबद्दल मी टीकास्पद वर्णन माझ्या याच्यात केलेलं आहे, पण मी क्लीन चिट दिलेली नाही, साक्षी पुरावा आला नाही हे म्हटलं। चांदीवाल यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीनंतर अनिल देशमुख यांच्या तोंडातून क्लीन चिट शब्द गायब झाला। त्यांनी 11 महिने चौकशी केली, 1400 पानांचा रिपोर्ट आहे, त्यामध्ये त्यांनी कोणतेही पुरावे अनिल देशमुखांच्या विरोधात नाही असं अहवालात म्हटलेलं आहे।
चांदीवाल यांच्या गौप्यस्फोटावर बोट ठेवत फडणवीसांनी देशमुखांच्या खांद्यावरून ठाकरेंवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केलाय। आज जस्टिस चांदीवाल साहेबांनी जो खुलासा केला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अनिल देशमुख यांना कुठलीही क्लीन चिट त्यांनी दिलेली नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की चांदीवाल आयोग त्याचा रिपोर्ट उद्धवजीचं सरकार असतानाच आला, पण त्यांनी त्या रिपोर्टला हात देखील लावला नाही। परमबीर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामुळे अनिल देशमुख आणि सचिन वाझेला तुरुंगाची हवा खावी लागली। मात्र चांदीवाल आयोगाची चौकशी जशी पुढे सरकू लागली तसं या तिघांनी आपापसात काही ठरवलं का, हा प्रश्न उपस्थित होतो तो चांदीवाल यांच्या या दाव्यामुळे। श्री परमबीर सिंग व श्री वाजे यांची मीटिंग झाली होती, ती एक्सपोज झाली। तसंच मी इतपत ऐकलं आहे की श्री वाजे आणि श्री देशमुख यांचीही स्वतंत्रपणे मीटिंग झाली, अशा काही गोष्टी घडल्या। वाझे, परमबीर आणि देशमुख यांनी चौकशीच्या काळात गुफ्तगू करून काही ठरवलं का, हा प्रश्न अनिल देशमुखांना विचारला असता त्यांचं काय उत्तर आहे तुम्हीच ऐका। पण चौकशी सुरू असताना अनिल देशमुख आणि सचिन वाजे यांची भेट झाली होती अशी त्यांना माहिती मिळाली। सचिन वाजे आणि परमबीर सिंह यांची भेट झाली होती आणि त्याच्यानंतर कुठेतरी सचिन वाजेंची एक भाषा बदलली, एक कालावधी तोच होता, त्याच काळामध्ये भेट झाली आणि त्याच्यानंतर सचिन वाजे यांनी कुठेतरी सहकार्य तेवढं केलं नाही आयोगाला। मी तर जेलमध्ये होतो, कशी भेट होणार? मी तर जेलमध्ये होतो ना, भेट व्हायचा प्रश्नच नाही। मी ऑर्थो रोड जेलमध्ये होतो आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही पुरावे माझ्या विरोधात नाही आहेत, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। सचिन वाझेंनी अनिल देशमुखांचे पुत्र सलील यांच्या विरोधात काही पुरावे रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न केला। काय झालेलं काय की अचानक त्यांनी रिट्रॅक्ट केलं शेवटी? आता कसं याच्यात ठाण्याचे एक DCP होते, ते कुठं ना कुठं हस्तक्षेप करायचे या सगळ्या ऑर्गेनाइजेशनमध्ये। मैं तो कैटेगरिकली कहता हूं ये डीसीपी जो इंटरफेयर करता था, रोज कमीशन में आके बैठता था, वो था डीसीपी लक्ष्मीकांत पाटिल ठाणे का, जो डायरेक्टली श्री संजय पांडे की इंस्ट्रक्शंस के नीचे काम कर रहा था, गवर्नमेंट से भी डायरेक्ट इंस्ट्रक्शंस ले रहा था। श्री शरद पवार से भी इंस्ट्रक्शंस आते थे उसको, तत्कालीन सीएम श्री उद्धव ठाकरे से भी उनको इंस्ट्रक्शंस आते थे और उनके कहने पे वो सारा बाकी केसेस के इन्व्हेस्टिगेशन में भी उन्होंने इंटरफेयर करा। साक्षी पुरावे असूनही ते सादर न झाल्यामुळे किंबहुना सादर करून न दिल्यामुळे 100 कोटी वसुली प्रकरणाचं रहस्यच राहणार का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। त्यानंतर ते म्हणाले माझ्याकडे एव्हिडन्सच नाहीये। हो, ते म्हणाले मी जे बोललो ते हे परमबीर सिंग म्हणाले। सचिन वाजेंनी सांगितलं हो माझ्याकडे पुरावा नाही। आधी त्याने सगळं सांगितलं की 1750 बार झाल्या, ते बंगल्याचा उल्लेख केला, अगदी खरं आहे, घडलं होतं, पण त्यांनी नंतर नाही सांगितलं। तेरी भी चूप मेरी भी चूप धोरण राबवत 100 कोटी वसुलीचं रहस्य हे रहस्य ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला असं चांदीवाल यांच्या गौप्यस्फोटानुसार म्हणणं चुकीचं ठरणार नाही। आता प्रश्न असा आहे की 100 कोटी वसुली प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊन जे दोषी आढळतील त्यांना शिक्षा होणार की या प्रकरणातील पात्रांचा राजकीय प्यादा म्हणून वापर होणार किंवा ही प्यादीच राजकारण्यांना आपल्या तालावर नाचवणार, हे प्रश्न आता नव्याने जन्माला आलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।